विद्यार्थी मित्र नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, कारण व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी संशोधन करत आहे, जे विद्यार्थी PhD करत आहे आणि जे विद्यार्थी PhD फेलोशिप मिळावी यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. तर मित्रांनो, काल दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी बार्टी, सारथी आणि TRTI या तिन्ही संस्थांनी त्यांची ॲडव्हर्टाईज जी आहे फेलोशिप संदर्भातली ती पब्लिश केलेली आहे. याच्या आधी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर बार्टी आणि सारथी या दोन्ही संस्थेचे व्हिडिओ टाकलेले आहे. महाज्योतीची 2023ची ॲडव्हर्टाईज ऑलरेडी आलेली होती. आता 2024 आणि 2025 या शैक्षणिक वर्षाची ॲडव्हर्टाईज ते कदाचित उद्या पब्लिश करू शकतील. आज आपण चर्चा करणार आहोत TRTI म्हणजे आदिवासी विकास संशोधन प्रशिक्षण संस्था जी आहे, या माध्यमातून आदिवासी समाजातील जे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना PhD करताना जे काही फेलोशिप आहे, जे काही आर्थिक विद्यावेतन आहे ते मिळावं याच्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. आणि TRTIच्या माध्यमातून जे फॉर्म जे आहेत ते सुरू झालेलं आहे 1 ऑगस्ट 2026 पासून. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की ह्या फेलोशिपसाठी कोण इलिजिबल आहे, त्याची पात्रता काय असणार आहे, त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, या सर्व विषयी चर्चा जी आहे ती आजच्या आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, 2025 या शैक्षणिक वर्षासाठी हे ॲप्लिकेशन सुरू झालेले असून 1 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026च्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्याला करायचे. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि त्याच्याकडे महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने तो अनुसूचित जमाती म्हणजेच ST कॅटेगरीचा तो असला पाहिजे आणि त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, जातीचा दाखला जो आहे तोही ST कॅटेगरीचा असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने 2025 या शैक्षणिक वर्षामध्ये त्याचं कन्फर्म ॲडमिशन कुठल्या तरी एखाद्या विद्यापीठामध्ये झालेलं असावं असंही याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे हे 8 लाखापेक्षा जास्त नसावं, म्हणजे 8 लाखाच्या आतच इन्कम जे आहे त्याच्या फॅमिलीचं असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की ज्याही जागा दिल्या जातील, आता बार्टी आणि सारथीमध्ये त्यांनी स्पेसिफिक 100 जागा सांगितलेल्या आहेत, मात्र TRTIच्या ॲडव्हर्टाईजमध्ये कुठेही जागांचा उल्लेख त्यांनी केलेला नाही आहे. पण ज्या काही जागा असणार आहेत त्या जागांपैकी 30% जागा या महिलांसाठी रिझर्व असणार आहेत, 4% जागा ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आणि 1% जागा ही अनाथ विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असणार आहे. पुढे जाऊन TRTI सांगते की PGमध्ये म्हणजे मास्टर डिग्रीमध्ये ॲटलिस्ट B+ ग्रेड जी आहे ती तुम्हाला असणं आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजे TRTIचा लाभ घेण्यासाठी 45 वर्ष ही वयोमर्यादा यांनी दिलेली आहे. आता बार्टी आणि सारथीमध्ये 35 वर्षाची वयोमर्यादा यांनी दिलेली आहे, मात्र या ठिकाणी TRTIमध्ये 45 वर्षाची वयोमर्यादा आहे. तर याच्यामध्ये कुठेतरी एक समानता नाही आहे आणि याच्यावर विद्यार्थी आक्षेप घेऊ शकतात, अदर ज्या योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी आहेत त्या. त्याच्यानंतर शासकीय योजनामध्ये म्हणजे इतर शासकीय काही जॉब वगैरे असतील तर अशा ठिकाणचा विद्यार्थी ह्या योजनेसाठी पात्र नाही आहे, त्याच्यामुळे त्या व्यक्तीने अप्लाय करायचा नाही. त्याच्यानंतर PhD फेलोशिपसाठी तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 75% उपस्थिती जी आहे ती तुमची संशोधन केंद्रामध्ये लागणार आहे आणि त्याचा बायोमेट्रिक रेकॉर्ड देखील हे तुम्हाला विचारले जाणार आहे. त्याच्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे आणि 7 दिवसात एक हमीपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे की तुम्ही याच्या आधी कुठल्याही प्रकारची फेलोशिप घेतलेली नाही आहे आणि कुठेही तुम्ही पूर्णवेळ, अर्धवेळ किंवा CHB लेवलला कुठेही जॉब करत नाही आहेत. आता TRTI पुढे सांगते की तुम्हाला फेलोशिप मिळाल्यानंतर जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत तुम्हाला ही फेलोशिपची रक्कम जी आहे ती मिळणार आहे, त्याच्या पुढे तुम्हाला ती एक्सटेंड होणार नाही आहे. आता PhD फेलोशिपसाठी निवड करत असताना त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. मग प्राधान्य त्यांनी काय दिलेलं आहे की नॅशनल लेवलची एखादी एक्झाम तुम्ही क्रॅक केलेली असेल तर त्या मुलांना प्राधान्य दिलं जाईल. मग नॅशनल लेवलची नेट एक्झाम आहे, त्याच्यानंतर CSIR नेट आहे, नंतर गेट आहे, GPAT आहे, त्याच्यानंतर सेट एक्झाम आहे आणि नंतर पेट एक्झाम आहे PhD एंट्रन्स टेस्ट. तर ह्या पद्धतीने प्रेफरन्स जो आहे तो दिला जाणार आहे आणि विद्यार्थ्यांची निवड जी आहे ती केली जाणार आहे. आता डेट जी आहे फॉर्म भरायची ही तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की 1 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचे आहेत. आणि ही सर्व फॉर्म भरल्यानंतर याची प्रिंट देखील तुम्हाला TRTIच्या ऑफिसला पोस्टाने किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन हे भरायचे आहे. तर मित्रांनो, ही सगळी प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे आणि फॉलो केल्यानंतर
तुमची निवड जी आहे ती याच्यासाठी होणार आहे. आता डॉक्युमेंट काय काय लागणार आहे तेही आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया की तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो असावा, ज्याची तुम्हाला स्कॅन करायचं आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड आहे, तुमची सही आहे, तुमचं पॅन कार्ड आहे, डोमिसाईल आहे, जातीचा दाखला आहे, कास्ट व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही काढून ठेवा. उत्पन्नाचा दाखला, त्याच्यानंतर PG आणि UGचे मार्कशीट लागतील. नेट सेट किंवा पेट जी काही तुम्ही एक्झाम क्रॅक केलेली आहे त्याचं सर्टिफिकेट लागेल. PHGचा कन्फर्म ॲडमिशनचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर संशोधन केंद्रामध्ये रुजू झाल्याचा अहवाल तुम्हाला लागणार आहे. एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्याचं प्रमाणपत्र, एखादा अनाथ असेल तर त्याचं प्रमाणपत्र आणि स्वयंघोषणापत्र की ज्याच्यामध्ये तुम्ही कुठली फेलोशिप घेतलेली नाही आहे. त्याच्यानंतर एखादी महिला असेल तर त्यांचं नाव चेंज झालं असेल तर गॅझेट तुम्हाला लागणार आहे. तर ह्या प्रकारे डॉक्युमेंटची सगळी लिस्ट तुम्हाला तयार करायची आहे आणि TRTIच्या वेबसाईटला जाऊनच तुम्हाला लॉग इन करून युजर नेम पासवर्ड तयार करून हा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे. तर मित्रांनो 2025साठी जी ॲडव्हर्टाईज आलेली आहे TRTIची, तर ह्या TRTIच्या ॲडव्हर्टाईजसाठी तुम्ही इलिजिबल आहात, तुम्ही अप्लाय करायचा आहे आणि या फेलोशिपचा जो काही लाभ आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.